नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मंडळी, काल संपूर्ण देशभरामध्ये दसऱ्याचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला। आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील दसरे मेळावे जे होते ते मोठ्या उत्साहात पार पडले। तसेच नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांचा देखील दसरा मेळावा हा खूप जल्लोषात साजरा झाला। मंडळी, आदरणीय मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब असताना देखील त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली व त्यांनी भाषण देखील केले। या मेळाव्याला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती। त्यांनी पूर्ण मराठा समाजाला एक मंत्रच दिला, एक मूल मंत्रच दिला। ते असे बोलले की मराठा समाजाने आता हुशारीने वागले पाहिजे, चाणक्य बनले पाहिजे। आपल्याला कोणाचे गुलाम व्हायचे नाहीये, आपल्याला शासक व प्रशासक दोन्ही बनायचे आहेत। परंतु तुम्ही शेती करताय, शेती करा, व्यवसाय करताय, व्यवसाय करा, परंतु या दोन्ही गोष्टी करत असताना तुम्ही कोणाचे गुलाम बनू नका। त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की आपल्याला कोणत्याही समाजाला टार्गेट करायचं नाही। धनगर समाज असू, ओबीसी समाज असू, आपल्याला कोणालाच टार्गेट करायचं नाही। मात्र आपण आपल्या हक्काचं आरक्षण तर मिळवलेलं आहे, परंतु जर आपल्या समाजावर आता कोणी काही बोललं तर त्याला मात्र सोडायचं नाही, असा सुद्धा स्पष्टपणे संदेश त्यांनी आपल्या मराठा समाजाला सांगितले आहेत व त्यांनी हा एक मंत्रच आपल्या समाजाला दिलेला आहे। त्यात पुढे असे पण ते म्हणाले की आपल्याला हैदराबाद गॅजेटवरती काम करायचं आहे। पुढे त्यात आता सातारा गॅजेटवर देखील आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळे आता आपण संयमाने व हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत चालायचं आहे। म्हणजे त्यांनी पूर्णपणे एक चांगला संदेश आपल्या समाजाला दिलेला आहे। आणि या मेळाव्याला अतोनात अशी गर्दी होती आणि दरवर्षी आता असाच मेळावा आपल्या या नारायणगडावरती सुद्धा भरणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा।